So the microanatomical tissue helps to keep the anatomy of the tissue intact. What are the examples of microanatomical tissue? So remember, microanatomical fixatives are 10% formal saline. 10% formal saline. Formal saline, it is a combination of formaldehyde plus normal saline. या ठिकाणी दोन रासायनिक पदार्थ आहेत, एक आहे फॉर्मॅलिन, दुसरा आहे नॉर्मल सलाइन. या दोन्हीचं कॉम्बिनेशन, दॅट इज अ फॉर्मल सलाइन. फॉर्मल सलाइन, रिमेंबर. मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेशनचं उदाहरण काय? फॉर्मल सलाइन. 10% फॉर्मल सलाइन. दुसरं उदाहरण आहे 10% न्यूट्रल बफर्ड फॉर्मॅलिन. 10% न्यूट्रल बफर्ड फॉर्मॅलिन. मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्हची दोन उदाहरणं लक्षात ठेवा, फॉर्मल सलाइन आणि 10% न्यूट्रल बफर फॉर्मॅलिन. राइट? सो दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह. थर्ड वन एक्झाम्पल इज झेंकर सोल्युशन. झेंकर सोल्युशन ह्याच्याविषयी मात्र परीक्षेत बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज झेंकर सोल्युशन? झेंकर सोल्युशन इज अ मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह. गाळलेल्या जागामध्ये जर आलं झेंकर सोल्युशन, एकतरी कंपाऊंड फिक्सेटिव्ह म्हणून जोडी लावा किंवा मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह म्हणून जोडी लावा. झेंकर सोल्युशनचा वापर आपण फिक्सेशनसाठी करतो टू कीप द अॅनाटॉमी ऑफ द टिश्यू इंटॅक्ट. आता त्याचे घटक काय आहेत बघा. झेंकर सोल्युशन, वेअर इट इज युज्ड. झेंकर सोल्युशन इज युज्ड फॉर फिक्सेशन ऑफ स्मॉल पीसेस ऑफ लिव्हर अँड स्प्लीन. इट इज युज्ड फॉर फिक्सेशन ऑफ स्मॉल पीसेस ऑफ लिव्हर अँड स्प्लीन. लिव्हर जो नावाचा अवयव यकृत, ते जर तपासायला आलं असेल लॅबोरेटरीत तर त्याचे छोटे तुकडे, त्याचं फिक्सेशन करण्यासाठी. स्प्लीन म्हणजे प्लेहा, हे दोन्ही ॲब्डॉमेन मधले अवयव आहेत, लिव्हर अँड स्प्लीन. या दोन्हीचे जर छोटे तुकडे तपासायला आले तर त्याच्या फिक्सेशनसाठी काय वापरतात? झेंकर सोल्युशन. या झेंकर सोल्युशनचे घटक काय आहेत बघा. झेंकर सोल्युशन कंटेन्स मर्क्युरी क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, सोडियम बायसल्फेट आणि डिस्टिल्ड वॉटर. याच्यामध्ये मर्क्युरी क्लोराइड, पोटॅशियम क्रोमेट, सोडियम सल्फेट आणि डिस्टिल्ड वॉटर. आणि शेवटीला 5 ml ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड वापरण्यापूर्वी त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, झेंकर सोल्युशनमध्ये मर्क्युरी क्लोराइड आहे, पोटॅशियम क्रोमेट आहे, सोडियम सल्फेट आहे आणि डिस्टिल्ड वॉटर आहे. ह्या झेंकर सोल्युशनचा फायदा काय? त्याला ॲडव्हान्टेज म्हणतात. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ झेंकर सोल्युशन? झेंकर सोल्युशनचा फायदा असा आहे की इट गिव्स व्हेरी गुड स्टेनिंग, एक्सलंट स्टेनिंग ऑफ द टिश्यू. टिश्यू प्रोसेसिंग मध्ये आपण शेवटची स्टेप बघितली, स्टेनिंग ऑफ टिश्यू. टिश्यूला रंग देणे. त्या टिश्यूला रंग देण्यासाठी, तो रंग चांगला बसण्यासाठी, रंग चांगला येण्यासाठी झेंकर सोल्युशन मदत करतं. इट हेल्प्स फॉर एक्सलंट स्टेनिंग अँड इट इज ऑल्सो युज्ड फॉर द टिश्यू वेन वी वॉन्ट टू स्टेन विथ ट्रायकोम टेक्निक. ट्रायकोम टेक्निक नावाचं एक टेक्निक आहे स्टेनिंगचं. त्या टेक्निकनं जर आपण टिश्यूला रंग देणार असू तर त्यावेळेस आपण झेंकर सोल्युशन वापरावं. झेंकर सोल्युशन इज व्हेरी युजफुल. इट टेक्स 12 to 24 hours फॉर फिक्सेशन. फिक्सेशनसाठी लागणारा कालावधी 12 ते 24 तास आहे. झेंकर सोल्युशनमध्ये आपल्याला फिक्सेशनसाठी किती वेळ लागतो? 12 ते 24 तास. म्हणजे झेंकर सोल्युशनमध्ये कमीत कमी 12 तास टिश्यू बुडवून ठेवावी लागते. मगच त्या टिश्यूला 3 गोष्टीपासून त्याचा बचाव होतो. कुठले कुठले? डीके, ॲटोलायसिस, प्युट्रिफिकेशन. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. झेंकर सोल्युशन, इट इज अ मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह. इट इज युज्ड फॉर फिक्सेशन ऑफ लिव्हर अँड स्प्लीन. Period of fixation is 12 to 24 hours and advantage is it gives excellent staining. Finished. So this is about the झेंकर सोल्युशन. ह्याच्यावर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. झेंकर सोल्युशन. Then another example of microanatomical fixative is Boyne's solution. B-O-I-N, Boyne's solution. B-O-U-I-N, Boyne's solution. Boyne's solution is used for fixation of embryos. It is used for fixation of embryos. The period of fixation is less 6 to 24 hours. Period of fixation 6 ते 24 तास आहे.
एम्ब्रियोच्या फिक्सेशनसाठी, गर्भ जो असतो त्याच्या फिक्सेशनसाठी काय वापरतात? बॉइन्स सोल्युशन. बॉइन्स सोल्युशनचे घटक आहेत पिक्रिक ऍसिड, फॉर्मॅल्डिहाइड आणि ग्लासियल ऍसिटिक ऍसिड. 2 ऍसिड आहेत, पिक्रिक ऍसिड, ग्लासियल ऍसिटिक ऍसिड आणि फॉर्मॅल्डिहाइड. या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे बॉइन्स सोल्युशन. It gives very good staining. It also helps for staining. It preserves the glycogen in the tissue. टिश्यू मध्ये ग्लायकोजन नावाचा जो घटक आहे तो जसाच्या तसा राहतो, तो खराब होत नाही. काय वापरल्यामुळे? बॉइन्स सोल्युशन. अँड ओनली थिंग इज दॅट इट हॅज गॉट ए पुअर पेनिट्रेशन. पुअर पेनिट्रेशन म्हणजे हा बॉइन्स सोल्युशन टिश्यू मध्ये खोलवर जात नाही, त्यामुळे टिश्यूचे पातळ तुकडे तुम्हाला वापरावे लागतील बॉइन्स सोल्युशनसाठी. बॉइन्स सोल्युशन ज्यावेळेस तुम्ही वापराल त्यावेळेस तुम्हाला टिश्यूचे पातळ तुकडे, thin sections of the tissues to be used, because this fixative doesn't penetrate deeply. This is about the Boyne solution. Jenker solution, Boyne solution, both are microanatomical fixatives. Now we will see about the cytological fixatives. Fixatives मध्ये कंपाऊंड फिक्सेटिव्ह. कंपाऊंड फिक्सेटिव्ह मध्ये एक बाजू आपण बघितली मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह. आता दुसरी बाजू आपण बघणार आहोत सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह. सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह मीन्स वेअर देर इज अ सेल अँड दिस सेल नीड्स ए फिक्सेशन. इट इज ए सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह. दॅट वी विल सी टुमॉरो.